तर नमस्कार मंडळी, मी प्रसाद जाधव स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण जाणार आहे सराव प्रारंभला दहीहंडीच्या. तर बघू काय होतं पुढे. तर चला. मागे म्हणतो नव्हतं. माझ्या भावाला युट्यूबचं चॅनल चालू केलं आहे. मला खूप आनंद आहे. आजची सगळ्यांची प्रसिद्धी व्हावी, खूप सबस्क्रायबर वाढवले, फेमस होऊ दे, हे तेवढं दाखव लवकर. अकाउंट याच्यात माझं नाही, मोबाईल चोरीला गेला. तुला माहिती आहे, तुला ऐक. अरे माणसं असतात आपली मराठी पोरं पुढे दाखवतो. याच्यात माझा मोबाईलचा आयडी पण दाखवला. जे पण फक्त कॉलिंग नाही राहू दे रे. मोबाईल चोरीला गेला, मलंगडला गेला. 6 मोबाईल चोरीला गेला. अल्ट्रा गेला. राहू दे. आमच्याकडे एक पर्याय उरतो, त्यांचा मोबाईल घ्या आणि केस करा. आबो कॉड झाला. गिफ्टची ऑर्डर मारतोय. आम्ही आलेलो सराव प्रारंभ. तर आता सगळं झालं. पहिल्यापासून तुम्हाला काय आवाज आला नसेल गोंगाट होता म्हणून. आता आपण सोडवेला विचारूया. सोडवे तुला कसं वाटतं? चांगलं वाटतं. पहिल्यांदा काहीतरी व्यंजन झालं. समोसा पण होता. आग्रे तुला कसं वाटतंय? मस्त वाटतंय. परत नवीन उत्साह घेऊन आम्ही येणार आहोत. काय रे चोरगे? नाही थांबणारच नाही आता. बाळकृष्ण गोविंद दोन शब्द बोलतो माझ्या आवाजाने. तू बोल. बघा अरे बोल ना, चालू आहे. अध्यक्ष बघा. पोरांसाठी इतकं नाश्ता वगैरे असं काही नाही. आपण एक मराठी संस्कृती जपतो. आपला एक मराठी सण आहे. तर माझी एवढीच इच्छा आहे की गेल्या वर्षी तुम्ही प्रत्येक जणांनी 100% दिलेलं. आपण जे 7 लावले यामागे मंडळाचं पूर्ण
कॉन्ट्रीब्युशन नाही आहे तर पूर्ण सगळी आपली परिवाराचं कॉन्ट्रीब्युशन आहे. तर तुम्ही असंच सगळ्यांनी या, एकजूट राहा, आपलं मंडळ मोठं करूया. आपल्या मंडळाचा आतापर्यंत 17 वर्षाचा प्रवास आहे. त्या प्रवासामध्ये असे खूप काही गोष्टी घडून गेल्या आहेत. खूप काही आपल्या मंडळातली माणसं आहेत ते आपल्याला सोडून गेलेले आहेत, सिद्धेश चांगली झाले, तर त्यांची पण साथ आपल्याला अजूनपर्यंत तशीच आहे. तर अशा जरियाने आपण अजून एक पाऊल पुढे जाऊया. तुम्ही तुमचे नवीन मित्र मंडळी यांना प्रोत्साहन करून घेऊन या, जेणेकरून आपल्या मंडळाचं नाव खूप मोठं होईल. आणि अजून एक गोष्ट सांगतो, कोणत्याही गोष्टीची सुरुवात छोट्यापासून होते, तर आपण त्या गोष्टीची सुरुवात करूया, अजून एक स्टेप पुढे जाऊया, आर्ट. आणि माझं एक असं म्हणजे म्हणणं आहे की आपण पण एक नॅशनल लेवलला जाऊ की जिथे आपलं मंडळाचं खूप नाव होईल. त्यामुळे तुमचं सपोर्ट असाच राहू द्या. बस आज तुम्ही सर्व समारंभाला जो उपस्थिती दाखवली त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. सगळं झालं. आता नाश्त्याचं काय? नाश्त्याचं तर सांगा. पोरांच्या तोंडाला पाणी सुटलं. नाश्त्याला सांगा. हे बाबा, नाश्त्याला सांग. नाश्त्याचं काय? हे बघा अध्यक्ष नाव घेतोय. अध्यक्ष नाव घेतोय. कना आणि सर्वस्व अक्षय लाडके 2 शब्द मांडतील आपले. लाजतोय चालेल. आमच्या अक्षय दादाबद्दल बोलायचं म्हणजे तो शब्दच नाही. अजून बोलायचं म्हणजे तो प्रत्येक पोराची एवढी काळजी घेतो की नाश्त्यापासून असू दे, त्याच्या दुखापत असू दे, प्रत्येक ह्याच्यात त्याची जी इन्व्हॉल्वमेंट आहे ती आहे. मंडळ बंद न होण्यासाठी सर्वात मोठा हात असेल तो अक्षय दादाचा आहे. अक्षय लाडके अक्षय दादू मागे बढो. कुठे चाललास पण सौरवच्या घरी जायला. बापरे, सौरवच्या घरी आहे. हा बंड्या, ह्याला ओळखत असाल. याची नवीन गाडी. ओनर गाडीवर बसतोय विथ रेनकोट. गाडीवर बसतोय. बंड्या, तुला कसं वाटतंय गाडी घेऊन? Very amazing. Proud moment for me. जोरात बोल जा. Proud moment for me. Thank you God and my father and mother and my sister For blessing him such a pretty bike. because of my work. Hard working. order. I was एक केली. बिझनेसचा खुलासा केला. कुठं पैसा येतोय कुठून? काय यश? पैसा येतोय कुठून ते सांगितलं. आता सांगू काय, आपण बरीच कामं करतो, समाजसेवक, सगळं सेवक, लोकांच्या काही सामान पोहोचवणं वगैरे बिझनेस येतो. सांगू शकत नाही. चला भेटू आपण परत उद्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. या गाडीवर ज्याला बसायचं त्याने पण 2500 रुपये सीट. बोल पराग. कसं आहे माहिती आहे का? मोठ्याने बोल. कसं विषय नको मध्येच. कसं आहे माहिती आहे का? फक्त थरातली पोरं मेन नसतात. जे शिडी देऊन पोरांना वरती चढवतात ना, ते पण मेन नसतात. आपण नेहमी शिडीतच राहायचं. आपले मजबूत खांदे शिडीसाठी बनले, बरोबर की नाही? पण हा पामतो भिकारतो. काय कुठे पामलो? आयला मेन शिडीला असतो खाली. मेन शिडीला खाली असतो आणि पामतो सांगतात. मग तुला कसं वाटतंय पराग? मला आवडलं. त्याचं नियोजन एक नंबर होता. पण कुठला? हा आपला बंड्या. हा वरती जाऊन हाकतो. ते पोराला ठेवलेला आणि ते बाहेर. काहीतरी नवीन दरवर्षी, या वर्षी असं मागे चला भेटू आपण आता परत. तर आता मी आलो घरी आणि कार्यक्रम पण खूप छान झाला. खूप मजा मस्ती केली, नाचले वगैरे सगळे. आणि आता
एंड करतो आहे ब्लॉगचा. तर जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. चला भेटू.